पेपर सॉल्व्ह करत असताना आपल्याला जी उत्तरपत्रिका मिळणार आहे ती म्हणजे OMR शीट। OMR शीट मध्ये 2 पेजेस असतील। एक पेज असेल ज्याच्यावर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला सर्कल्सला डार्क करायचा आहे आणि दुसरा पार्ट जो असेल तो असेल कार्बन कॉपीचा। जेव्हा आपण OMR शीट फिल करायला सुरुवात करू, सगळ्यात सुरुवातीला नेम ऑफ द स्कूल आपल्याला ऍड करायचं आहे। कन्सिडर करा नेम ऑफ द स्कूल आहे MG हायस्कूल नांदेड, सोबत तालुका मेन्शन करायला विसरायचं नाही। त्याच्यानंतर वेळ येते तुमच्या नावाची। कन्सिडर करा माझं नाव आहे विराट कोहली, तर मी ते नाव अशा पद्धतीने अरेंज करेल। जेव्हा नाव लिहिलं झालं त्याच्यानंतर त्या लेटरवालाच सर्कल आपल्याला डार्क करायचं आहे। जसं की विराट जर नाव लिहायचं असेल तर ते नाव काही अशा पद्धतीने लिहिण्यात येईल, तेच पार्ट डार्क झाला पाहिजे। त्याच्यानंतर कोहली जे आडनाव असेल ते अशा पद्धतीने इथं आपण डार्क करून कंप्लीट करणार आहोत। त्याच्यानंतर येणारा जो पोर्शन आहे तो आहे मोबाईल नंबरचा। आपल्या पेरेंट्सचा जो मोबाईल नंबर आहे तो आपल्याला इथं फिलअप करायचा आहे। कन्सिडर करा 730 4 730 730 हा आपल्या पेरेंट्सचा मोबाईल नंबर आहे। तर त्या ठिकाणी आपण तो नंबर दाखवणारा जे सर्कल आहे त्यालाच आपण डार्क करणार आहोत। अशा पद्धतीने आपण मोबाईल नंबर फिलअप करू। जर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल आपल्या पेरेंट्सकडे तर तो देखील नंबर टाकायला विसरू नका। आणि मग आपण दुसरा देखील मोबाईल नंबर अशा पद्धतीने सर्कल्स डार्क करून फिलअप करणार आहोत। त्याच्यानंतर वेळ येते मीडियम सिलेक्ट करायची। माझा मीडियम CBSE मीडियम आहे, तर मग मी CBSE म्हणजे 1 नंबरच्या सर्कलला मी डार्क करणार आहे। त्याच्यानंतर येतं जेंडर, आणि जेंडर मध्ये मेल असेल तर 2 नंबरवाला जो सर्कल आहे त्याला डार्क करायचा आहे। फिमेल असेल तर 1 नंबरवाला सर्कल असेल त्याला डार्क करायचा आहे। त्याच्यानंतर येतो बेटा स्कूल कोड। स्कूल कोड तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल तो स्कूल कोड अगोदर तुम्हाला इथं वर भरावयाचा आहे आणि तोच नंबर दाखवणारा जे सर्कल आहे त्याला आपल्याला डार्क करावयाचं आहे। त्याच्यानंतर येणारा पार्ट आहे IIB ची कुठली ब्रांच, ज्या ब्रांच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय ती ब्रांच। अगोदर त्या ब्रांचचं नाव लिहायचं आहे आणि मग त्या ब्रांचच्या समोरचं जे सर्कल आहे ते मात्र आपल्याला डार्क करायला विसरायचं नाही। नंतर येतो कोर्सचा विषय। जर तुम्ही नीट कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ इच्छिता तर मग 1 नंबरच्या सर्कलला डार्क करायचं आहे, आणि जर तुम्ही JEE मध्ये ऍडमिशन घेऊ इच्छिता तर 2 नंबरच्या सर्कलला डार्क करायचं आहे, हे विसरू नका। आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल मध्ये कसा पेपर सॉल्व्ह करायचा आहे ते जर आपण एकदा पाहून घेऊयात। समजा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 क्वेश्चन आपण डेमो क्वेश्चन घेतले। नंबर 1 असं समजा की पहिला क्वेश्चन आहे सेरेबेलम इज सिच्युएटेड इन। सेरेबेलम कुठे सिच्युएटेड असतो? मला वाटलं की याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। तर पहिल्या क्वेश्चनचं थर्ड आन्सर देण्यासाठी क्वेश्चन नंबर 1 आणि त्याच्या समोरचं तिसरं जे ऑप्शन आहे म्हणजे तिसरा नंबरवाला जे सर्कल आहे त्याला डार्क करायचं आहे। अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ही परीक्षा द्यावयाची आहे। तर मग वाट कसली पाहताय? लेट्स एम्पॉवर द नेशन थ्रू एज्युकेशन। थिंक नीट, थिंक IIB, थिंक JEE, थिंक IIB।